फक्त म्हणा थकलीस का ग. ते सगळं ओझं तिच्या चाकावर आहे आणि तुमच्या चाकाला हँडल आणि घंटी. तिला माहीत आहे आपण जर पुढचं चाक घेतलं तर मागच्या चाकावर लक्ष ठेवता येत नाही, गडबडी होऊ शकते. म्हणायचं आहे एकमेकांच्या सोबतीने जगा, बाईला आधार द्या. एक बाई जर वजा केली ना तर काही नाही, झिरो बजेट. तुम्ही कामं करता, खूप मोठं मोठं काय काय करता, पण तुमच्या मागे घर सावरण्याचं काम ती करते. लेकरं तिच्या नावाने ओरडतात, ती नवऱ्याचं करते, पोराचं करते, घराचं करते, संसाराचं करते. आज मी पहिल्यांदाच तुम्हा सगळ्यांना सांगते, आज तरी निदान घरी गेल्यानंतर बायकोला थकलीस का म्हणा. एक शब्द 12 रेड्याचं बळ आहे. फक्त म्हणा थकलीस का ग. तुमच्या अगोदर त्या हसल्यात, कारण त्यांना माहीत आहे तुम्ही थकलीस का म्हणा. तुम्हाला जर आता घरी गेल्यावर जर नवऱ्याने म्हटलं थकलीस का ग, तुम्हाला तर चक्करच येईल. आदत नाही ना, आदत नाही. म्हणून थकलीस का म्हणा. अरे लई लई बळ येतं बाबा, जगावंसं वाटतं. नवक्षितिज हातात आल्याचा आनंद होतो. म्हणून जगा, एकमेकांची काळजी घ्या. याचं कारण सांगते. संसार म्हणजे सायकल असते, सायकल. संसार म्हणजे सायकल आहे. सायकलला 2 चाक आहे आणि आम्ही पुढचं चाक तुम्हाला दिलं आहे. लेडीजने पुढचं चाक तुम्हाला दिलं. याचं कारण आहे ती मागचं चाक घेत नाही, कारण तिला म्हणजे ती पुढचं चाक घेत नाही. तिला माहीत आहे, फार हुशार असते बाईची जात. तिला माहीत आहे आपण जर पुढचं चाक घेतलं तर मागच्या चाकावर लक्ष ठेवता येत नाही, गडबडी होऊ शकते. म्हणून ती तुम्हाला सांगते आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे पीछे. सायकल म्हणजे संसार आहे आणि 2 चाका म्हणजे पती पत्नी आहे. समोरचं चाक आम्ही तुम्हाला दिलं, मागचं चाक त्यांना घेतलं, त्यांनी घेतलं. किती खरं गणित आहे बघा. गणित करा बरं. एक सायकल म्हणजे संसार, पुढचं चाक पतीचं, मागचं चाक पत्नीचं. आणि गणित करा, खरं गणित. चैनसह पायडल कुठल्या चाकाला, मागच्या म्हणजे हिच्या, तुमच्या नाही. बसायचं सीट कुठल्या चाकाला, मागच्या म्हणजे तुमच्या, यांच्या नाही. ब्रेक मारायचं असेल तर कुठल्या चाकाला, कारण पुढच्या चाकाला ब्रेक मारायला तर बदकन पडतं ना. ते उभं ठेवायचं स्टँड कुठल्या चाकाला, मागच्या, तुमच्या नाही, त्यांच्या. ते ओझं ठेवायचं कॅरियर कुठल्या चाकाला, मागच्या म्हणजे यांच्या, तुमच्या नाही. कुलूप लावायचं असेल तर कुठल्या चाकाला, यांच्या, तुमच्या नाही. म्हणजे टोटल ओझं तिच्यावर असतं, तरी ती संसार ओढत असते, ओढत असते. सगळं ओझं तिच्या चाकावर आहे आणि तुमच्या चाकाला हँडल आणि घंटी. हँडल याच्यासाठी मेरे पीछे पीछे आओ आणि घंटी ट्रिंग ट्रिंग हम आपके है कौन. तरी ती जगत असते, जगत असते, जगत असते. प्रेम नक्की करा, अंडरग्राऊंड करा. बाया हो, तुम्ही प्रेम करता, झाकलं गुंडलं प्रेम करता तुम्ही. किती स्वतःला गाडून घेता रे. मला मुस्लिम बाई म्हटलं की फार आतून सहानुभूती वाटते. ती कधी उचलूनखल नसते, ती कधी सौंदर्याचा बाजार मांडत नाही. 7 कप्प्यात झाकलेलं सौंदर्य म्हणजे मुस्लिमांची बाई. फार मला आदर आहे, फार आदर आहे तुमच्या बाबत. म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्याला जगायचं आहे. गरिबी में गिल्लाटा करणे का है. गरिबी हा शाप असतो, पण जगावंच लागतं. आणि तुमच्यासारखे जिद्दी काम करणारे बाबा नाही कोणी. अरे कुठल्याही कामाची लाज नाही बाळगत पोरं. ढकलगाडी उडतील, काय काय करतील, काय वाटतील, काय भाजी विकतील, अजून काय काय करतील, ब्रेड विकतील. म्हणजे जगण्यासाठी धडपड करणारे लेकरं जेव्हा मी पाहते. आणि बाकीच्या समाजामध्ये मायबापच कष्ट करताना पोरं नुसते बोंबलत फिरतात, घेणं नाही देणं नाही. प्रेमच करतात, पोरीवर प्रेम करतात. आणि प्रेम भंग झालं की पोरीला सांगतात, मैंने तुझसे प्यार किया अबला समझकर और तेरे बाप ने मुझे पीटा तबला समझकर. आणि तुमची पोरं काम करणारे, कष्ट करणारे सांगतात कि ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद, ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद, हम अपने पास आए दिल टूटने के बाद.
प्रेमामध्ये ताकद असते, ताकद. रफीच्या 2 ओळी मला आठवतात. रफीच्या, पास बैठो तबीयत बहल जाएगी, मौत भी आ गई हो तो टल जाएगी. काय ताकद रे त्या शब्दात. म्हणे प्रेमाचं प्रदर्शन करू नका, प्रेम जगायला शिका. मुख्यच्या 4 ओळी आहेत. प्रेम त्याग शिकवते, भोग नाही. आजच्या पोरांना मला सांगायचं आहे, पोरांनो, प्रेम त्याग शिकवते बेटा, भोग नाही रे. मुख्यच्या 4 ओळी आहेत. कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, त्याग. कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ जब कोई छोड़ दे, तब तुम मेरे पास आना प्रिय, मेरा दर खुला है, खुला ही रहेगा तुम्हारे लिए. ये त्याग आहे. म्हणून एक करा बेटा, बायकोला थकलीस का म्हणा रे, ती प्रेम करते, अंडरग्राऊंड प्रेम करते रे. आज संध्याकाळी प्रयोग करा बाबा, आजच संध्याकाळी म्हणा, थकलीस का ग, पण माणुसकीने म्हणा. कारण परवाला मी भाषणात सांगितलं थकलीस का म्हण रे, आणि एक बाबा गेला घरी प्रयोग करायला, पहिलवान होतं ते. घरी गेलं, बायकोला म्हटलं इकडे येते, घाबरतच आली. म्हटलं तुझ्या आईला तुझ्या थकलीस का, असा ट्रिपल पोलिओ दिल्यावरती थकल का. खरं सांगते, तुम्ही जर प्रेमाने म्हटलं तिला खरं ग थकलीस, ती तुम्हाला म्हणेल तुमचंच थोबडं उतरलं की. प्रेम बेटा, प्रेम. जमली तर प्रीती, संपलं तर प्रेत. आणि पोरींनो तुम्हाला सुद्धा सांगते, कितीतरी बायाच्या सर्व्हिस करणारे असतील, मोबाईल हाताळतात, पण इतका हाताळतात ओव्हरलोड. आमच्या पोरी तर फार ओव्हरलोड मोबाईल हाताळतात. संभल के डोळे उघडून आयुष्याकडे बघा. परवाला एक पोरगी एक कंपनीमध्ये नोकरी मागायला गेली, हुशार होती, भरपूर पास झाली, राहायची व्यवस्था झाली, पटकन तिला नोकरी लागली. सगळं काही आलबेल झाल्यावर ते, अजून थोडा आवाज क्लिअर कर बेटा, कमी कर. तिला नोकरी लागल्यावर ते राहायची सोय झाल्यानंतर मोबाईल घोटाळा करते कधी कधी. तिने नवऱ्याला SMS केला, कळवायला पाहिजे ना, आणि ते घाईघाईत केलेला SMS दुसऱ्यालाच गेला. ज्याला SMS गेला त्याची बायको काल मरण पावली होती. आज ते शेवटलं क्रियाकर्म करून घरी आलं आणि हिचा SMS गेला. त्या SMSमध्ये लिहिलं होतं, मी सुखरूप येऊन पोचले बरं का. इथली परिस्थिती एकदम चांगली आहे बरं का, हवासुद्धा सुंदर आहे बरं का, राहायची पण व्यवस्था झाली बरं का, 2 दिवसांनी तुम्हाला घ्यायला येते बरं का. अरे ते बेशुद्ध झालं ना, ते बेशुद्ध झालं ना. म्हणून एक लक्षात ठेवा, तुमच्याकडून आम्हाला काही अपेक्षा नाही. बाईच्या जातीला नवऱ्याकडून काही अपेक्षा नाही, फक्त म्हणावं किती करतेस ग. आजपासून प्रयोग करा. बायकोला म्हणा, खरं ग जेवलीस, ती घळाघळा रडेल पहिले. प्रेमाचा एक शब्द हवा आहे तिला, प्रेमाचा एक शब्द. आणि कधीतरी म्हणा, काय आजची भाजी टॉप झाली ग, बेस्ट भाजी ग, आजची भाजी तीच करते आणि तुम्हाला वाटतंय. फक्त तिला म्हणा, काय आजची भाजी मस्त भाजी ग. परवाला मी भाषणात सांगितलं, एक जण भाषणातूनच घरी गेलं प्रयोग करायला, आणि त्याने मी सांगितल्याप्रमाणे प्रयोग सुरू केला. काय आजची भाजी बेस्ट भाजी ग, मस्त भाजी ग, क्लास भाजी आजची ग. बायको लाटणं घेऊन समोर आली. म्हटली मी आयुष्यभर भाजी करून वाढली, कधी चांगली म्हटली नाही. आज शेजारणीची भाजी दिली तर एवढी चांगली लागली नाही. प्रयोग करताना सुद्धा संभल के करो, इधर उधर देख के करो. आणि संभलना बाबा, हमसे न तू खाने की ना पीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर. खुद दर्द की दवा हो औरों से न दवा ले, सोफे पे मत पड़े पड़े पंखे की हवाले. मेहनत से बनने वाले, मेहनत से बनने वाले पसीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर. हमसे न तो खाने की ना पीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर.
कधी कुठला प्रसंग आपल्यावर येईल काही सांगता येत नाही. म्हणून साती मिले घातीत वाक्याला भला, पोरांना व्यवस्थित सांगा, पुढचा प्रसंग काय असेल सांगता येत नाही. मुलींनो, जग बदलतंय, त्यामुळे स्वतःला मजबूत करा बेटा. त्याची गरज आहे, त्याची आवश्यकता आहे. मी सुद्धा काही सोचलं नव्हतं कधी की माझ्याकडून काय होईल. खरं म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा मी 10 वर्षाचे होते. माझे पती 35 वर्षाचे होते. खतरनाकच मॉड्यूल होतं, मोठंच्या मोठं. मी नांदायला गेले तेव्हा 11 वर्षाची होते. ही 11 वर्षाची मुलगी काय करू शकते. मला पतीने हाकलून दिलं तेव्हा मी 20 वर्षाची होते. 10 दिवसाचं बाळ होतं. मी जगले, तुम्ही जगा. सासरने हाकललं, माहेरने हाकललं, मला कोणीही नव्हतं. त्यावेळेस मी भीक मागत होते रेल्वेत. 10 दिवसाची ओली बाळंती. बाळाचं नाळ मी दगडाने तोडलं होतं. 16व्या दगडाला नाळ तुटलं होतं. बाळ जवळ घेऊन मी रेल्वेत भीक मागत होते. माझा 1 नंबर शत्रू रेल्वेचा टीशी. ते दररोज मला खाली उतरवायचं. रे बाई तिकीट नाही, तिकीट विदाऊट तिकीट. हा बाबा उतरो नीचे, उतरो नीचे. उतरो तो उतरो, दुसरी गाडी आपल्या बापाची, ये नाही तो और सहीचा. मी गाड्या बदलल्या, मी स्वतःला नाही बदलू दिलं. म्हणून एक लक्षात ठेवा बाबा, भीक मागत मागतच मी पुण्यात आले. 3 गाड्या बदलल्या. आता मी पुणेकर झाले. आता मी पुणेकर. विशेष म्हणजे मला समाजसेवा करायची होती, पण कशी करू मला कळत नव्हतं. मी शिकले पण नाही ना, मराठी 4थी पास, पण हाफ टाईम 4थी पास आहे मी. पण आता मी डॉक्टरेट आहे. मी आता डॉक्टरेट आहे. मी माझी मुलगी पहिले, मला जर दुसऱ्यांच्या लेकराची आई व्हायचं असेल तर स्वतःची मुलगी जवळ ठेवायची नाही. का पण लढा चालू होता. का पण याचं कारण आहे, सिंधुताई सपकाळ, तू जर स्वतःची मुलगी जवळ ठेवली आणि दुसरे मुलगे सांभाळले ना, तुझ्यातली आई चुकेल. स्वतःच्या मुलीला अंधारात नेऊन खाऊ घालशील, सांभाळलेल्या मुलांना पाणी पाजून गाणं म्हणून झोपवशील. आई गलती करते, आई चुकू शकते. मला ते पटलं आहे. आणि मी माझी स्वतःची मुलगी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दिली. त्यांनी 12वीपर्यंत सेवा सदनला शिकवलं. BA पर्यंत गरवारे कॉलेज, MSW पतंगराव कदमांनी करून दिलं. आता माझी मुलगी एका मुलीची आई झाली आणि मी हजारो लेकरांची माय झाली. मुलीला सोडलं आणि मी कामाला सुरुवात केली. खरं म्हणजे काही नव्हतं, शिक्षण पण नव्हतं, अंगावर एकच साडी होती. जिंदगी बदलतीये, फक्त जिना म्हणताय. काही नव्हतं माझं. आणि त्यावेळेस मी एवढंच माझ्या मनात होतं की नाही, ज्यांना कोणी नसेल त्यांची आई व्हायचं आहे. बस. हजारो लेकरं सांभाळले, 282 जावई आले, आता 49 सुनांची सासू झाले, 250 गाईची आई आहे मी, आणि 750 पुरस्काराची मानकरी आहे मी. 3 राष्ट्रपतींनी सत्कार केले माझे. जगल्यानंतर हे घडतं. म्हणजे प्रतिभाताई पाटीलनी सत्कार केला, APJ अब्दुल कलामनी सत्कार केला, आताचे प्रणव मुखर्जींनी महान माता म्हणून सत्कार केला. तर मी जर तेव्हा हरले असते, थांबले असते, ते हे होऊ शकलं नसतं. मी जगले, तुम्ही जगा. खरं म्हणजे मी रात्री स्टेशनवर असायचे. वाईटातून चांगलं घडतं. वय 20 वर्षाचं. आता मी 69 वर्षाची आहे. वय 20 वर्षाचं. दिवसभर भीक मागायची, रात्री स्टेशनवर राहायचं. एक दिवस मी ठरवलं, आज आपण मरून जायचं. ये जिंदगी नको, मरना मागताय अभी, कल की बात खुदा के हात. आज मरायचं आहे. मी रात्री मिळालेली भाकरी पोटभर खाल्ली, परत भाकरी उरली. मरायचं किती वाजता ते ठरत नव्हतं. कुठेतरी रात्री 2चे टोल पडले. मी ठरवलं आता मरायचं. मी उठले, चालायला लागले. त्याच वेळेस मी मरायला जाताना पोरीला सोबत घेतलं, उरलेली भाकरी पण सोबत घेतली. खरं म्हणजे मरायला जाताना भाकरी कशाला पाहिजे. मग समजा मेलीच नाही तर भूक लागेल ना रे. त्या दिवशी मला कळालं, भूक नसो पण शिदोरी असो. आयुष्याने काही काही शोध लावलेत माझ्या. मी निघाले रात्री 2 वाजता मरायला निघाले. आणि त्याच वेळेस योगायोग एक भिकारी त्या स्टेशनवर आजारी असलेला
जोरजोरात रडत होता आणि म्हणू रडत होता, बाबा मला कुणी नाही बाबा, मी भिकारी आहे बाबा, आजारी आहे बाबा, मी आता मरणार आहे बाबा, मला कोणी नाही बाबा, मला मरताना तहान लागली बाबा, कोणीतरी मला एवढंसं पाणी पाजा बाबा, कोई है रे बाबा, इतना सा पानी पिलाओ बाबा, मैं अभी मरने वाला हूँ, मेरे को कोई भी नहीं बाबा, मेरे को पानी पिलाओ बाबा मरते समय. कल्पना करा मी मरायला चाललो आणि तो मरताना पाणी मागतो. पटकन विचाराला सिंधुताई सपकाळ, थोडंसं चांगलं काम करून मर ना, पाणी पाजून. मी थांबले, त्याच्याजवळ गेले, त्याला उठून बसवलं, माझ्या हाताला चटके लागले, एवढा आजारी, एवढा ताप. मी त्या बाबाला सांगितलं, बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका, मग जोड भाकरी पण आहे बरं का, भाकरी खाऊन पाणी पिऊन मरा ना. आणि मी त्याला बारीक बारीक करून भाकरी खाऊ घातली, पाणी पाजलं आणि ते बाबा मेलच नाही की हो. ते माझ्याकडे बघून नमस्कार करत होतं. पटकन मनात विचाराला, चुकते सिंधुताई सपकाळ. खाऊ घातलं 2 घास, पाणी पाजलं घोटभर, तर ते मेलं नाही ग. मग एक काम कर, स्वतः मरून संपण्यापेक्षा मरणाऱ्यांसाठी जगायला शिक सिंधुताई सपकाळ. आणि मी अनाथ हो की माँ बन गई मैं. एक बात म्हणजे वाईटातून चांगलं घडतं बाळा, वाईटातून चांगलं घडतं. म्हणून एक लक्षात घ्या, जगायला शिका, जगा, मागे म्हणून पहा, कुठे दुःखी तर नाही हे शोधा. आणि एखाद्या दुःखिताला 2 घास दिल्यानंतर काय आनंद मिळते हे तुम्ही जगल्यावरच कळेल. मी माझ्यासाठीच जगत बसले असते तर मेले असते, संपले असते. मी रात्री मला भीती वाटली की मी स्मशानात जायची. काय त्यावेळेची मशानं भयानक असायचे, तुटलेले झाडं, टाकलेल्या फांद्या, उडणारी राख, काय काय असायचं. आताचे मशानं लई पॉश झाले बाबा. परवाला कराडला माझ्या हस्ते मशानाचं उद्घाटन केलं. अरे काय पॉश होतं मशान, मला तिथे मरावंसं वाटत होतं. मी एक दिवस मशानात बसले होते. अल्लाह देव भगवान हाय रे बाबा. मी मशानात बसले होते आणि रडत होते जोरजोरात. मी टाकलेल्या पिठाची एवढीशी भाकरी करून जळणाऱ्या प्रेतावर भाजून खाल्ली होती. आणि मग मला खूप भीती वाटत होती. डर लगता था मेरे को. मैं रो रही थी और बोल रही थी, मैं मेरे को कोई नहीं, मेरे पास कुछ भी नहीं, मेरे को कोई भी नहीं, मेरे पास कुछ भी नहीं. मला कुठून तरी आवाज आला, भगवान आहे, अल्लाह आहे रे बेटा. अल्लाह ताला जरूर आपल्या पाठी उभा असतो रे. त्या दिवशी मला आवाज आला लांबून कुठून तरी, चुकते सिंधुताई, मरायचं बघते. सिंधुताई, कफन को जेब नहीं होती, कफन को जेब नहीं होती और मौत कभी रिश्वत नहीं लेती. जब मरने का तब मरने का, अभी मरने वाले के लिए जीना सीख. मी जोरात ओरडले, मरणं कॅन्सल, मरणं कॅन्सल. मी मेलेच नाही, मी मेलेच नाही. आणि सगळ्यात मोठं काम मला वाईटाकडून चांगल्याकडे जाण्याचं एका क्षणाने शिकवलं. वस्तुस्थिती 42 वर्ष झाले. तुमच्याकडून जर काही घडणार असेल तर असे काही काही टप्पे येतात आयुष्यात. मी रात्री गाणं म्हणायचे एखादं, जिथं कुठे भजन बिजन चालू असेल ना, मला एक माहिती होतं, मी भजन म्हणले की मला भोजन मिळणार. भजनवाली बाई म्हणून लोक मला खायला द्यायचे. माणूस कधी वाईट नसतो बाळा, भूक वाईट असते, भूक. भाकरीच्या शोधात सिंधुताई. मी रात्री कुठे पण भजन चालू असेल तिथे जायची आणि त्या लोकांना म्हणायचे, बाबा एक भजन म्हणू का. ते म्हणायचे, ए बाई मागं सरक, आत्ता म्हणू का, मध्ये मध्ये करणे का नाही, आत्ता म्हणू का, नो डिस्टर्ब, आत्ता म्हणू का. जिद्द सोडायची नाही. त्यांचं एक झालं की माझा नंबर. मग एखादा म्हणायचं, म्हणू दे ना बे, म्हणू का म्हणू का. आणि मी जेवायला मिळावं म्हणून जीव तोडून भजन म्हणायचे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विदर्भाचे. हे झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. जेवायसाठी घाबरले दिन जन सारे, अन्ना विन मरते बिचारे. आम्ही द्यावी कुणाला हाक, अजून का नये यदुनाथ. झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. मी गाणं म्हटलं ना की मला जेवायला मिळायचं. जीव तोडून गाणं म्हटलं. लोकांनी आग्रह करून करून खाऊ घातलं. मी पण व्याजासकट खाल्लं. कल की बात खुदा के हात. आणि मुक्काम कुणी करायला नाही सांगायचे, जेवायला द्यायचे. रात्री जाऊन बसले स्टेशनवर.
किंवा स्मशानात. ह्या घटनेने मला पार बदलवून टाकलं बाबा. 42 वर्ष झाले. माझ्या आयुष्यातली सत्य घटना. दुसऱ्या दिवशी कुठलं तरी एक मोठं गाव, मी तिथे एस टीला नंबर लावला, कारण टी सी मला लई ताप द्यायचा. म्हणून मी आता म्हटलं एस टीने जाऊया. पांढऱ्या बोर्डाची गाडी, कारण लाल बोर्डाची गाडी लई लांब नेते आणि पैसे पण जास्त घेते. मजोड काय लोक भाकरी देताना 4-2 पैसे द्यायचे. मी लाल बोर्डाची गाडी अजिबात पकडायची नाही. पांढऱ्या बोर्डाची गाडी कुठल्या तरी जवळच्या खेड्यावर जाणारी. मी नंबर लावला. सत्य घटना. 42 वर्ष झाले. खूप प्रचंड आभाळ आलेलं, विजा कडकडत आहेत आणि अंधार पडलेला. प्रत्येकाला घरी जायची घाई. आणि मी एस टीला नंबर लावला. कंडक्टर माझ्यापर्यंत आला. तिकीट बंद केलं. मला तिकीट नाही दिलं. त्याला वाटलं येडी बाई काय तिकीट देणार आहे, कारण माझं टकोऱ्यावरचं लुगडं फाटलेलं, साडी फाटलेली, गाठी पाडलेल्या, फडक्यात गुंडाळलेलं बाळ, कोण मला इज्जत देणार. ते गाडीत गेलं, मी पण गाडीत गेले. ते म्हटले बाई तिकीट दिली नाही. म्हटलं नाही. आता उतर खाली, तिकीट देत नाही. म्हटलं नाही, माझ्यापर्यंत येऊन तिकीट बंद केलं ना, आता द्या ना. तो म्हटलं मी देणार नाही. म्हटलं मी पण खाली उतरणार नाही, जा. कोणाशी तरी भांडावंसं वाटत होतं. ते कंडक्टरच सापडलं भांडायला. तेरी पर मेरी गद्दे पर सवारी, भांडणं सुरू. एक माणूस आला तिथे, फाटक्या शर्टाचा, तुटल्या चपलीचा, गरीब माणूस. तो दाराजवळ आला एस टीच्या. माझं दार त्यांनी पकडलं. जगामध्ये अस्तित्व आहे बाळ. त्यांनी माझं दार पकडलं, मला आणि कंडक्टरला भांडू दिलं आणि नंतर मला म्हटलं बाई रात्री देवाचं गाणं तुम्हीच म्हटलं का. मी तर दचकलेच. म्हटलं रात्री तुम्ही देवाचं गाणं म्हटलं ना. म्हटलं मीच म्हटलं ना. म्हणे बाई मी तिथेच होतो. मी तिथेच होतो. रात्री तुम्ही भजन म्हटलं, मी तिथेच होतो. माझा एक घोट चहा पिता का. अरे एवढ्या सन्मानाने कोणी चहा पाजला नाही. माझा एक घोट चहा पिता का. मी उतरले खाली चहा प्यायला. सगळ्यांना बरं वाटलं. बाई बरी झाली, बॅग गेली. मी खाली उतरले. गाडी इथून आपल्या गेटपर्यंत गेली. त्या दिवशी कच्चं आभाळ आलेलं, अंधार पडलेला, विजा कडकडत आहेत. तसा पाऊस हळू सुरू झाला. मी खाली उतरले. गाडी सुटली. गाडी इथून गेटपर्यंत गेली. आभाळ फाटल्यासारखा आवाज झाला आणि ज्या गाडीतून मी खाली उतरले त्याच गाडीवर वीज पडली. त्याच गाडीवर वीज पडली. 42 वर्ष झाले. आग आग. त्या दिवशी माझे जळालेले केस परत उगवलेच नाही आणि अख्खी गाडी राख. ड्रायव्हर कंडक्टर 2-2 फुटाचे कोळसे झाले. मी चहा प्यायला खाली उतरले म्हणून वाचले. माझं पण पातळ पेटलेलं, माझे पण केस जळालेले. आणि मग माझ्या लक्षात आलं, सिंधुताई सपकाळ तू पण मेली असती, कोणीच वाचलं नाही. तुला कंडक्टर खाली उतरवत होता, मरू नको. तू मरायसाठी वर चढत होती, पण तुला चहा प्यायला खाली उतरवणारा कोण. त्या दिवशी मी अख्खा दिवस शोधत होते की तो मला चहा पिणारा माणूस कुठं आहे. मला तो माणूस भेटला नाही. अख्खा दिवस शोधले पण माणूस भेटला नाही. आयुष्यभर एक सवाल आहे की त्या दिवशी मला मरू नये म्हणून खाली उतरवणारा कोण. त्या दिवशी मी नतमस्तक झाले आणि ठरवले जग सिंधुताई सपकाळ, आता मरायचं नाही. आणि तिथे मी विचार केला की तुला जगायचं आहे तर स्वतःच्या मुलीची आई होऊ नको का, पण आई चुकेल. म्हणून मी तेव्हाच माझी मुलगी पुण्याला दिली आणि दुसऱ्यांचे लेकरं उचलले. पहिला उचललेला मुलगा पुण्याचा माझा दीपक, आता त्याच्या पोराला पोरं झाले. कुठे चाललं माझं बॅकग्राऊंड बघा. म्हणून एक लक्षात घ्या, वाईट घडतं पण त्याच्या पुढचा रस्ता पण आपल्याला कळतोय. फक्त चालत राहणं एवढंच आपल्या हातात आहे. चालत राहा आणि कशाची खंत बाळगू नका. जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, कोई बात नहीं. जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, बिजली चमक के गिर पड़ी, सारा कफन जला दिया. कफन जळू द्या, दफन होऊ नका. आणि सगळ्यात मोठं जर मी काय काम केलं असेल तर मी माझ्या पतीला माफ केलं. माझ्या पतीला माफ केलं. मला दगड मारून हाकललेल्या पतीला मी माफ केलं. माझ्या सासर माहेरने माझा सत्कार केला. दिन निकलता है जीना सीखो. माझ्या सासर माहेरने माझा सत्कार केला. बाया हो, माझ्या सत्कारात माझे पती रडत होते. त्यांनी हाकललं तेव्हा मी रडत होते. माझ्या त्या जिंदगी बदलते.
माझ्या सत्कारात ते रडत होते. ते रडत होते ना, मला लई बरं वाटत होतं. खरं खरं ते रडत होते, मला लई बरं वाटत होतं. क्षणभर बरं वाटलं आणि परत विचार आला, चुकते सिंधुताई, खरं सांग, ते रडतायत ना, तुला बरं वाटतं? पण समज त्यांनी तुला सोडलं नसतं तर तू फॉरेन रिटर्न 9वारी झाली असती. त्यांनी तुला सोडलं नसतं तू 14 देशात भाषणं ठोकून आली असती. त्यांनी तुला सोडलं नसतं 350 म्हणजे 250 गाईन 282 जावयांची सासू शक्य होतं. त्यांनी तुला सोडलं नसतं 750 पुरस्काराची मानकरी शक्य होतं. त्यांनी तुला सोडलं नसतं अनाथांची माय येतून की मा ओळखल्या गेली असती. त्यांनी तुला सोडलं म्हणून घडलं, माफ कर. मी सगळ्यात मोठं काम केलं, माझ्या पतीला माफ केलं. त्यांच्या जवळ गेले, त्यांचा हात हातात घेतला, पुरवाळला, थोडंसं दाबून पण घेतला. म्हटलं बहिती गंगा आहे, घ्या अधून बाद में नो चान्स. आणि एवढी मोठी जिव्हाळ्याची ट्रीटमेंट दिल्यामुळे माझे पती जोरात रडत होते. म्हटलं व्याजासकट बोंबला, नो फिकीर, नो प्रॉब्लेम. आणि त्यांना रडू दिलं. माझ्या पदराने तोंड पुसलं त्यांचं आणि सांगितलं, रडताय तुम्ही? मला हाकललं तेव्हा मी रडत होते, आज तुम्ही रडता. कोणीही कुणाचं नसतं ना. आता एक करा, आठवते को, तुम्ही मला हाकललं तेव्हा माझ्या पत्राला गाठी होत्या. आज माझ्या पत्राला गाठ नाही, पण तुमच्या धोत्राला गाठी आहेत. अंडरग्राऊंड गाठ सप्लाय झाली ना. कुणी कुणाचं नसतं ना. आता एक करा, माझ्याकडे चला. तुम्ही सोडलं म्हणून घडलं, आता मला तुमच्या सेवेची संधी द्या. आणि आणलं ना मी माझ्या पतीला उचलून. ते पार्सल माझ्या संस्थेत आहे. आता आणलं उचलून, पोरांना परिचय दिला, बेटा हे माझं सगळ्यात मोठं खतरनाक बाळ. यांनी मला सोडलं नसतं तुम्हाला आई मिळाली असती रे. त्यांनी सोडलं म्हणून घडलं ना. आता त्यांचे मायबाप तुम्ही व्हा बेटा. त्यांच्या रिकाम्या काळजाची जागा तुम्ही भरून काढा. त्यांनी तुम्हाला आई दिली, आता तुम्ही त्यांचं गणगोत व्हा. आता माझे पती माझ्या संस्थेत आहेत. मी भेटायला गेले की ते एकटक माझ्याकडे पाहतात. बोलने की हिम्मत नहीं है ना, सिर्फ देखते हैं आंखों आंखों में. क्या बात है, मेरे को भी अच्छा लगता है. ये समाजसेवे का तरीका आहे. म्हणून जगा, पुढे जा, पण मागवळून पहा. स्वतःसाठी सगळं जग जगतं, तुम्ही दुसऱ्यांसाठी पण जगायला शिका. तुमची परंपराच आहे थकल्या भागल्यानं उभं करणे, जो गरीब आहे त्याला हात देणे, ज्याला कोणी नाही त्याच्या पाठीशी उभं राहणे, भुक्या असेल त्याला खाऊ घालणे. मी पाहते ना, तुमचे जेव्हा सणवार असतात तेव्हा मी दारातून जाते, त्यावेळेस लक्षात येते किती लोकांना दान करतात हे लोक रे. आम्ही तरी कमी दान करतो, पण तुम्ही जास्त दान करता. तुम्हाला त्याची जाणीव आहे बाळ. तुमच्या कष्टाचा एक घास तुम्ही दुसऱ्यांपर्यंत देता, हीच तुमची कमाई आहे आणि हाच माझा आनंद आहे. मी लेकरं कशा सांभाळते, मी शोधते माझी कुणाला गरज आहे का. मी आता पण रात्री बेरात्री स्टेशनवर जाते आणि शोधते. मग एखादी बाई रडत असते, 2 लेकरं असतात. मी तिला विचारते का रडते. ती मग मला सांगते, माझं सासर मला हाकलून दिलं, मला माहेर नाही आहे, नवरा मरून गेला, मी विधवा आहे. मी तिला सांगते, नाही बेटा, अजून एक घर आहे माईचं. आपण घट्ट खायचं, पातळ खाऊ, पण सर्व दुःखितांनी एकत्र राहू. मी तिला उचलून आणते. ती माझ्या लेकरांसाठी काम करते आणि मी तिच्या लेकरांसाठी सगळं काही करते. म्हणून मी हाफ टाईम 4थी पास आहे, पण माझ्या मुली MBBS BAMS आहे. माझे पोरं MPhil PhD आहे. मी शिकवलेलं, मी वाचवलेलं, मी मोठं केलेलं एक पोरगं प्राध्यापक पुणा युनिव्हर्सिटीत माझ्यावर PhD करते. माझं पोरगं, मेरी बिल्ली मेरे पर म्याव. माझं कार्ट माझ्यावर PhD करते. म्हणून एक लक्षात घ्या, मैं यतीनों की माँ हूँ, जिसका कोई नहीं उसकी मैं माँ हूँ. आणि मला ग्रँडच नाही आहे. अभी तक मेरे को अनुदान नहीं मिला, ग्रैंड नहीं मिली. सरकार मेरे से लिख के लिया सरकार ने कि माई ग्रैंड नहीं मांगूंगी, ऐसा लिख के दो, फिर हम परमिशन देता. ए बाबा परमिशन दो, मैं नहीं मांगूंगी ग्रैंड, मैं जग वाले को, लोगों को मांगूंगी. बाबा तुम्हारा घास का इतना सा दो मेरे लिए. मला मान्यता दिली, पण माझ्याकडून लिहून घेतलं सरकारने, ग्रँड मागू नको माई. म्हटलं नाही मागणार, जनता माझं सरकार.
जनतेला मागते, भाषण दिले की मला राशन मिळते, मी लेकरं कसे सांभाळते. आतासुद्धा मी एक भाषण करून आले राजगुरुनगरला, हे दुसरं भाषण. आणि आत्ता मला घरी गेल्यावर गाडीत बसायचं आहे, कारण उद्या सकाळी विदर्भात आहे, नागपूर आणि वर्ध्याच्या जवळ बुटीबोरी, तिथं उद्या सकाळी 10 वाजता प्रोग्राम आहे. पण घाईत घाई का होईना शेख साहेबांनी मला सोडलं नाही आणि मला यावं लागलं. म्हणजे हक्क गाजवला त्यांनी माझ्यावर. ते माई हम्मी तुम्हारे मैबुली व्याजा सकट आहे, नाही कोण बोलताय. म्हणून एक लक्षात ठेवा, मी लेकरं कसे सांभाळते, मी शोधते. आणि 282 जावाई मिळाले, एवढ्या मुलींचे मी लग्न केले. मी लेकरं कसे सांभाळते बाबा. विनय येरी एक सेकंद विनय, माझी लेकरं एक तुम्हाला दाखवते. प्रतिनिधी पायात अडकल बाबा. हां, मी दुःखाला शोधते. हा माझा विनय सिंधुताई सपकाळ. एक बाई, मी दुःखाला शोधते. एक बाई भीक मागते माझ्यासारखी, 1.25 महिन्याचं बाळ. भीक मागता मागता आजारी झाली. भिकाऱ्यांना कोणी ट्रीटमेंट देत नाही, मरून गेले स्टेशनवर. लोक तिच्या अंगावरून पळत होते गाडी पकडायला, आणि 1.25 महिन्याचं बाळ तिच्या अंगावर रडत होतं. त्याला कसं कळणार आई गेली वर. मला नाही कळणार तर दुःख कुणाला कळणार. माझ्या लक्षात आलं आई देवाघरी गेली, बाळ रडतंय, भगवान भरोसा सब. आणि मी उचललं त्या बाळाला, आईची सद्गत केली. आणि ते लेकरू 1.25 महिन्याचं माझ्या पदरात घेतलं, थेंबा थेंबाने दूध पाजलं, चमच्याने भरवलं. आईच्या प्रेतावरून उचललेलं 1.25 महिन्याचं बाळ माझं विनय सिंधुताई सपकाळ LLB झालं आहे. 1 डिसेंबरला त्याचं लग्न झालं. त्याला आशीर्वाद द्या, शादी बनाई इसकी. ह्या मुलांची मी आई आहे, ज्यांचं कोणी नाही, माय नाही, बाप नाही, गणगोत नाही. टाकलेले फेकलेले लेकरं मी उचलून आणते, त्यांना खाऊ घालते, त्यांना शिकवते. मी त्यांची माई होते. आज तुम्ही त्यांचं गणगोत व्हा बाबा. आज तुमच्याकडून पण मला अपेक्षा आहे. 25,000चा चेक कार्यकर्त्यांनी दिला आहे, तुम्हीसुद्धा देता आलं तर तुमच्याकडून द्या. या अनाथांना, या यतीमांना आपण जगूया, आपणच त्यांचे मायबाप होऊया, आपणच त्यांच्या पायात बळ देऊया, सर्वांनी सोबत जाऊया. माई तुमच्या सोबत आहे, तुम्ही आता माझ्यासोबत यायला पाहिजे, ही माझी विनंती आहे. आणि चालत राहा बाळ, चालत राहा. मी आता विदर्भात जाणार आहे, इथून गेले की गाडीत बसणार आहे, तरी पण तुमची सेवा करायची होती. वेळ पण संपलेला आहे, त्यामुळे कधीतरी माझ्या संस्थेला भेट द्यायला या. नॉन ग्रँटेड संस्था कशी असते, हे सगळे पदाधिकारी येऊन गेले माझ्याकडे आणि मला कबूल केलं त्यांनी की माई, दुसरीकडे मी हिंदूंकडे गेलो तर भीती वाटते, पण तुमच्याकडे आलो तर भीती नाही वाटत माई, कारण माई आहे मी, माई आहे. माई के बारे में क्या सोचना है रे, हो तो माई आहे. म्हणून तुम्ही या, भेट द्या. खरंच मी चांगलं काम करते असं वाटलं ना तर तुमच्या आयुष्यात आम्हालाही सहभागी करून घ्या. तुमच्या कमाईचे 2 घास जरूर माझ्या झोळीत टाका. तुम्हाला द्यायचं आहे, भेटायला यायचं आहे. मी अनाथांची माय झाले, तुम्हालाही गणगोत व्हायचं आहे, एकमेकांची काळजी घ्यायची आहे. मागचं चाक थकणार नाही याची पण काळजी घ्यायची आहे. आयुष्याची सायकल अशीच चालत राहावी. आणि बाया हो, मोठ्या मनाने माफ़ करायचं आहे. आपण माऊली आहोत, माँ है माँ, माँ ने बदलने की नहीं, माँ बदली तो पूरा जग बदलेगा रे. म्हणून माँ ने जीना चाहिए, माँ ने जीना सिखाना चाहिए. जीने के लिए माँ जीती है, उसको माँ बोलते हैं.